अजित पवारांच्या जाण्यानं केवळ विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची शान गेल्याची भावना आज महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात आहे। आपण दृश्य पाहतोय सुप्रिया सुळे यांची काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी देखील उपस्थित सगळ्यांना काही सूचना केलेल्या आहेत, तर सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थितांशी काही संवाद साधतायत। काटेवाडीमध्ये अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे आणि प्रत्येकाला अजित पवारांचं अंत्यदर्शन घ्यायचंय। आपल्या हक्काच्या नेत्याला, आपल्या लाडक्या नेत्याला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी काटेवाडीमध्ये हे सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत। कालपासून ज्या भावना नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, तळागाळातल्या लोकांनी व्यक्त केल्यात त्या ऐकताना ही जाणीव होते की अजित पवारांनी किती प्रेमानं, किती मायेनं आणि त्यासोबतच लोकांच्या अडीअडचणीला धावून जात ही सगळी माणसं आपल्याशी जोडून ठेवलेली होती। बारामतीमधल्या या पेपर स्टॉलवरती लोक येऊन न्यूजपेपर विकत घ्यायचे, ते अजित पवारांच्या कर्तृत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी। मात्र आज या न्यूजपेपर स्टॉलवरती आलेले हे न्यूजपेपर बातमी सांगतायत ते अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची। प्रत्येक न्यूजपेपरचं पहिलं पान या बातमीने आपल्याला अशा प्रकारे भरलेलं पाहायला मिळतंय। लोकसत्तानी दादा, भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा हा पहिला पान। खरं तर ही भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली जाहिरात आहे आणि आतलं जे मुख्य पान आहे त्यामध्ये अतर्क्य, अकाली, अनपेक्षित, दादा तुम्ही वेळ चुकवली अशा आशयाचं आपल्याला हेडिंग लोकसत्ताचं पाहायला मिळतं आहे। त्यानंतर इथे पुढारीने महाराष्ट्राचे दादा गेले अशा आशयाचं या ठिकाणी हेडिंग केलेलं आहे। लोकमतचं दादा अलविदा, ब्लॅक बॉक्सच्या पडताळणीतूनच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल असं देखील वृत्तपत्राच्या या बातमीत म्हटलं गेलंय। आणि त्यानंतर इंडियन एक्सप्रेसचं हे पहिलं पान, ज्यामध्ये अजित पवार महाराष्ट्रात तर ही दृश्य आपण पाहतोय काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेरची। कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। त्यांना थोपवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागतीये। रोहित पवार तिकडे स्वतः उपस्थित आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना ते आवाहन करतात। काही वेळापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी कार्यकर्त्यांना तिथे उपस्थित सगळ्या ग्रामस्थांना आवाहन केलेलं होतं। अक्षरशः हे गेट बंद करण्यासाठी पोलिसांची कसरत होताना आपण पाहतोय। जनसागर इकडे लोटलेला आहे आणि अजित पवारांवरचं हे या सगळ्यांचं प्रेम आहे, जे या गर्दीतून, या दृश्यांमधून आणि लोकांच्या डोळ्यांमध्ये असलेल्या अश्रूंमधून अवघा महाराष्ट्र पाहतो। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची दहशत नव्हती, पण अजित पवारांचा दरारा होता आणि तो दरारा प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं स्वीकारलेला होता। कारण का त्याच्या मागे, त्या दटावणी मागे अजित पवारांचं प्रेम होतं। त्या कठोर शब्दांमागे एक भावनिक माणूस दडलेला होता, याची सगळ्यांना कल्पना होती। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय अजित पवारांच्या काटेवाडीच्या निवासस्थानाबाहेरची। अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठी जनसंख्या, प्रचंड मोठा जनसागर इकडे लोटलेला आहे आणि आता सगळ्यांच्या धीराचा बांध फुटलेला आहे। अक्षरशः भिंतींवरून उड्या मारत, गेटमधून प्रवेश मिळत नाहीये तर भिंतींवरून उड्या मारत लोक